नमस्कार मित्रांनो, अर्चना's टीचिंग हब या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. जर तुम्ही महाटेट 2026ची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक विषयातील मस्ट डू इम्पॉर्टंट टॉपिक्स, जे 100% एक्झाममध्ये येतात आणि ज्यामुळे तुम्ही टेट सहज क्लिअर करू शकाल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक स्मार्ट प्रिपरेशन स्ट्रॅटेजी देणार आहे. चला तर मग आपण सब्जेक्ट वाईज इम्पॉर्टंट टॉपिक्स बघूयात. बालविकास व शिक्षणशास्त्र CDP मधील काही महत्त्वाचे स्कोरिंग टॉपिक आपण बघूयात. CDP हा एक सर्वात स्कोरिंग विषय आहे. यामध्ये तुम्ही इझिली स्कोर करू शकता. त्यामध्ये तुम्हाला प्याजेचे संज्ञात्मक विकास टप्पे करायचे आहेत. त्यानंतर वायगॉस्कीचा ZPD म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट हा टॉपिकसुद्धा करायचा आहे. त्यानंतर कोलबर्गचा नैतिक विकास हा सिद्धांत तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर लर्निंग थिअरीज, ज्यामध्ये बिहेवियरिझम अँड कन्स्ट्रक्टिव्हिझम हे करायचे आहेत. त्यानंतर इंटेलिजन्स, ज्यामध्ये IQ, मल्टिपल इंटेलिजन्स जी गार्डनर यांनी दिली, ही थिअरीसुद्धा तुम्हाला करायची आहे. त्यानंतर इन्क्लुजिव्ह एज्युकेशनमध्ये CWSN लर्निंग डिसॅबिलिटीज तुम्हाला करायच्या आहेत. त्यानंतर टीचिंग मेथड्स प्लस पेडागॉजी हे सुद्धा तुम्हाला यामध्ये करायचे आहेत. त्याचबरोबर लक्षात ठेवा, थिअरी प्लस PYQs तुम्हाला CDP मध्ये सक्सेस नक्कीच मिळेल. हे सर्व टॉपिक तुम्हाला CDP मध्ये करायचे आहेत. त्यानंतर आपण मराठी, हिंदी आणि इंग्लिश म्हणजेच भाषा विषयाचे टॉपिक्स, महत्त्वाचे टॉपिक्स बघूयात. ज्यामध्ये ग्रामरमध्ये तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार, काळ, वाक्रचना हे करायचे आहेत. यामध्येच पेडागॉजीमध्ये तुम्हाला लँग्वेज स्किल्स, रेमेडियल टीचिंग, एरर ॲनालिसिस हे करायचे आहेत. लक्षात ठेवा, रोज 20 शब्द प्लस 5 म्हणी रिवाईज करा. तुमचं हा टॉपिक क्लिअर होईल परीक्षेपर्यंत. त्यानंतर आपण आता गणित बघूयात. गणित मीन्स मॅथमॅटिक्सचे काही महत्त्वाचे टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत. ज्यामध्ये नंबर सिस्टीम, फ्रॅक्शन अँड डेसिमल, पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, रेशो अँड प्रपोर्शन, जिओमेट्री बेसिक्स, टाईम अँड वर्क. यामध्ये पेडागॉजीमध्ये एरर ॲनालिसिस अँड टीचिंग मेथड्स करायचे आहेत. यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, फॉर्म्युला प्लस प्रॅक्टिस तुम्हाला यामध्ये नक्कीच मार्क्स मिळतील. त्यानंतर EVS पेपर 1चे म्हणजेच पर्यावरण अभ्यास जे आपण काही महत्त्वाचे टॉपिक्स बघूयात. ज्यामध्ये फॅमिली अँड सोसायटी, फूड, शेल्टर, वॉटर, नॅचरल रिसोर्सेस, पोल्युशन अँड कन्झर्वेशन हे टॉपिक्स तुम्हाला करायचेच आहे, जे खूप महत्त्वाचे आहेत. आणि पेडागॉजीमध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग तुम्हाला करायचे आहेत. ऑब्झर्वेशन मेथड्स. तर लक्षात ठेवा, इन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला NCERT बेस्ड स्टडी करायचा आहे. NCERTचे बुक्स तुम्हाला रीड करून हे टॉपिक कव्हर करायचे आहेत. आणि त्याचबरोबर PYQs खूप महत्त्वाचे आहे एन्व्हायरमेंटसाठी. तेच टॉपिक त्या रिलेटेड प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट होतात. त्यानंतर सोशल सायन्स जो पेपर 2मध्ये असतो, त्याचे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. हिस्ट्रीमध्ये तुम्हाला एशियंट, मालदिवेल, मॉडर्न इंडिया हे करायचे आहेत. आणि जॉग्रफीमध्ये अर्थ, क्लायमॅट, रिसोर्सेस हे करायचे. आणि इकॉनॉमिक्समध्ये डिमांड सप्लाय, बँकिंगचं बेसिक इकॉनॉमिक्स तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर पॉलिटीमध्ये कॉन्स्टिट्यूशन, फंडामेंटल राईट्स हे टॉपिक्स तुम्हाला करायचेच आहे. त्यानंतर सोशल सायन्समध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स प्लस रिव्हिजन खूप महत्त्वाचे. तुम्ही रेग्युलर बेसिसवरती म्हणजे नोट्स काढून रिव्हिजन करत राहाल तर 50+ मार्क्स तुम्हाला सोशल सायन्समध्ये कसेही पडू शकतात. त्याचबरोबर स्टेट बोर्डचे
सर्व म्हणजे 4th to 12th पर्यंत तुम्हाला स्टेट बोर्ड करायचे आहे. आता आपण सायन्स पेपर 2चे बघूयात. यामध्ये ह्युमन बॉडी, प्लांट फिजिओलॉजी, फोर्स अँड मोशन, लाईट अँड साऊंड हे टॉपिक करायचे. त्यानंतर यामध्ये पेडागॉजीमध्ये एक्सपेरिमेंट मेथड हा टॉपिक तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर लर्निंग बाय डुईंग हेही करायचे आहे. यामध्ये लक्षात ठेवा की तुम्हाला डायग्राम ह्या पाठ करून घ्यायच्या आहे, म्हणजे त्या लक्षात ठेवायच्या आहे. सारख्या डायग्राम काढून त्या लक्षात ठेवून तुम्ही हे करू शकता. आता आपण स्मार्ट स्ट्रॅटेजी म्हणजे हा आपल्या व्हिडिओचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, ज्यामध्ये तुम्हाला मी 30 दिवसाचे नियोजन कसे करायचे आहे. आता पेपर आहे 21 जूनला, तर अजून किती आपल्याकडे आता एप्रिल, मे, जून म्हणजे जवळपास 2.5 ते 3 महिने आहे. त्याचे नियोजन आपण 30 दिवसांमध्ये करूयात, ज्यामध्ये डे 1 म्हणजे 1 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला कन्सेप्ट प्लस प्रॅक्टिस करायची आहे, आणि 21 ते 25 म्हणजे 5 दिवसामध्ये रिव्हिजन, आणि 26 ते 30मध्ये फक्त मॉक टेस्ट. म्हणजे असं 30 3 टप्पे करून तुम्ही, किंवा 2 टप्पे करा, नंतर फक्त रिव्हिजन आणि मॉक टेस्टला ठेवा. आणि तुमचं डेली रुटीन राहील 2 सब्जेक्ट प्लस रिव्हिजन. जेवढं केलं तेवढं सगळ्यांचं रिव्हिजन करायचं, आणि डेली बेसिसवरती PYQ सॉल्व करायचे. आणि तुम्ही अवॉइड करा फक्त वाचन करायचं किंवा प्रॅक्टिस नाही करायची, नोट्स न बनवणे. स्वतःचे नोट्स म्हणजे तुम्ही सेल्फ नोट्स काढणे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही सेल्फ नोट्स काढाल तेव्हाच तुम्ही पेपरमध्ये पास व्हाल, अन्यथा फक्त वाचन करून किंवा व्हिडिओ बघून होत नसतं. नोट्स काढणे खूप महत्त्वाचे आहे. हे सर्व तुम्ही फॉलो करा. स्मार्ट स्टडी प्लस रिव्हिजन, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही महाटेट 2026साठी किती तयारी केली आहे, आणि कशाच्या माध्यमातून तुम्ही तयारी करत आहात. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहेत सब्जेक्ट वाईज PYQs आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स, जे तुम्हाला करायचेच आहे. कीप स्टडिंग, कीप ग्रोईंग. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.